या संस्थेची स्थापना कशासाठी केली? मॉम हेल्थ केअर या संस्थेची स्थापना जी आहे ती जास्तीत जास्त लोकांना एक निरोगी आरोग्य देण्यासाठी जी आहे आपण स्थापन केलेली आहे। आणि ही बेसिकली साऊथ कोरियाची कंपनी आहे। पण गेल्या काही वर्षापासून इंडियामध्ये भारतामध्ये कंपनी काम करते। एक जे लोक जास्त त्रासलेले आहेत, एक आरोग्य, एक चांगलं आरोग्य जेणेकरून एक चांगली जीवनशैली त्यांना उपलब्ध व्हावी यासाठी आपण मॉम हेल्थ केअरची स्थापना केलेली आहे। संस्थेचं उद्दिष्ट एकच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत मॉम हेल्थ केअर पोहोचावं आणि एक चांगलं आरोग्य त्यांना मिळावं, हेच कंपनीचं उद्दिष्ट सर्वप्रथम नेहमी राहिलेलं आहे। संस्थेचे कार्य काय आहे? संस्थेचं कार्य असं आहे की जास्तीत जास्त मॉम हेल्थ केअरचे एक सेंटर्स उभे करतात आणि त्यामध्ये त्या माध्यमातून लोक येऊन तिथे त्या जी उपकरणं आहेत मॉम हेल्थ केअरची, जे काही मशीन्स आहेत, ज्या मशीन्सद्वारे आपण लोकांना मार्गदर्शन करतो, ते मार्गदर्शन असे ब्रांचेस ओपन केले जातात। इंडियामध्ये बऱ्याच ब्रांचेस आहेत, दिल्लीमध्ये आहे, MP मध्ये आहे, UP मध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे, मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, अशा बऱ्याच ठिकाणी हे ब्रांचेस कार्य करत असतात। संस्थेसमोर कोणती आव्हानं आहेत आणि त्यावर तुम्ही कशी मात करणार? संस्थेसमोर मेन आव्हानं हे आहेत की जास्तीत जास्त लोकांची जी लाईफस्टाईल आहे, बिघडलेली लाईफस्टाईल आहे, ही बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे लोकांच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो। ती लाईफस्टाईल सुधारण्यासाठी किंवा एक चांगलं आरोग्य देणं हे खूप मोठं आव्हान आज आरोग्य क्षेत्रापुढे आहे आणि तेच आव्हान लक्षात घेऊन आज कंपनी हे डेमो सेंटर्स उभे करते। संस्थेची भविष्य योजना संस्थेची भविष्यामध्ये योजना हीच एक महत्वाची आहे की जास्तीत जास्त ब्रांचेस उभे राहावेत, जास्तीत जास्त लोकांना या संधीचा, या सुविधेचा किंवा या संस्थेचा फायदा घेता यावा, हेच जास्तीत जास्त मोठं उद्दिष्ट असेल। जास्तीत जास्त लोकांपर्यंत ब्रांचेस ओपन करून त्यांना जास्तीत जास्त ट्रीटमेंट किंवा ही आपण थेरपी देऊ शकतो। संस्थेकडनं लोकांना अपेक्षा हेच आहेत की लवकरात लवकर आमच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हाव्यात आणि नवनवीन काही उपकरणं किंवा काही अशा गोष्टी आहेत जेणेकरून लवकरात लवकर फायदा व्हावा, ही जनतेला किंवा लोकांना नेहमी अपेक्षा आहे। संस्थेच्या कार्यामध्ये लोकांना कसे सामावून संस्थेच्या कार्यामध्ये जे पण व्यक्ती येतात, मग त्यामध्ये आपल्याकडे गरीब असो, श्रीमंत असो, मध्यम वर्ग आहे, आपल्याकडे प्रत्येक वर्गातली लोक येतात। प्रत्येक वर्गाला आपण सर्वांना समसमान पद्धतीनेच वागणूक देतो आणि त्या पद्धतीने सगळ्या क्षेत्रापुढे आहे आणि तेच आव्हान लक्षात घेऊन आज कंपनी हे डेमो सेंटर्स उभे करते। संस्थेची भविष्य योजना संस्थेची भविष्यामध्ये योजना हीच एक महत्वाची आहे की जास्तीत जास्त ब्रांचेस उभे राहावेत, जास्तीत जास्त लोकांना या संधीचा, या सुविधेचा किंवा या संस्थेचा फायदा घेता यावा, हेच जास्तीत जास्त मोठं उद्दिष्ट असेल। जास्तीत जास्त लोकांपर्यंत ब्रांचेस ओपन करून त्यांना जास्तीत जास्त ट्रीटमेंट किंवा ही आपण थेरपी देऊ शकतो। संस्थेकडनं लोकांना अपेक्षा हेच आहेत की लवकरात लवकर आमच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हाव्यात आणि नवनवीन काही उपकरणं किंवा काही अशा गोष्टी आहेत जेणेकरून लवकरात लवकर फायदा व्हावा, ही जनतेला किंवा लोकांना नेहमी अपेक्षा आहे। संस्थेच्या कार्यामध्ये लोकांना कसे सामावून संस्थेच्या कार्यामध्ये जे पण व्यक्ती येतात, मग त्यामध्ये आपल्याकडे गरीब असो, श्रीमंत असो, मध्यम वर्ग आहे, आपल्याकडे प्रत्येक वर्गातली लोक येतात। प्रत्येक वर्गाला आपण सर्वांना समसमान पद्धतीनेच वागणूक देतो आणि त्या पद्धतीने त्यांच्या आरोग्याकडे आपण लक्ष केंद्रित करत असतो। या संस्थेच्या कार्याबाबत समाजामध्ये काय बदल अपेक्षित आहेत? समाजामध्ये बदल एकच अपेक्षित आहेत की जे आपण कार्य करतोय, जे क्षेत्रामध्ये आपण काम करतोय, त्या कार्याबद्दल लोकांना त्यांना फायदा झाला किंवा फरक जाणवला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांनी मॉम हेल्थ केअरची माहिती पोहोचवावी। ही जी उपचार करण्याची पद्धती आहे ही नैसर्गिक आहे आणि ह्या नैसर्गिक पद्धतीचा वापर करून त्यांनी स्वतः ठीक व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पोहोचवावी, हे लोकांना मी आवाहन करेल।